व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बाहेरचं वातावरण एवढं व्हॉट अ व्ह्यू यार. असं वाटतं की मी कुठेतरी काश्मीरला वगैरे. गुहागर दिसते बघा. सकाळची वेळ आहे 9:15 वाजून 9 वाजून बघा. हे आहे कोकणी हाऊस प्रॉपर. झाड आहेत, कच्ची सुपारी आहे आणि त्याच्या बाजूला आता एवढा समुद्राचा असा कंटाळा आलाय ना. कंटाळा म्हणता गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बाहेरचं वातावरण एवढं थंडगार आहे ना आणि मी आतमध्ये आहे. निघणार आहोत गुहागरचे हे पुढे तामसाळ म्हणून. 2 दिवस झालं मी ज्या काकूंपाशी नाश्ता करत होतो ना, त्या काकूंनी आज सकाळी त्यांना पैसे द्यायला थांबलो होतो मी. पण त्या काकूंनी एवढं मस्त शिरा आणि चहा दिला ना, आणि त्याचे पैसे पण घेतले नाही. म्हणजे मी 2 वेळेस चहा आणि 1 वेळेस शिरा खाल्ला त्यांच्याकडून. त्यांनी माझ्याकडून 1ही रुपया घेतला नाही. आणि शिरा एवढा मस्त होता ना की पूर्ण काजूच होते. कोकणात असल्यामुळे ना काजूचा काही विषयच नव्हता. एवढा मस्त शिरा होता. आणि 6:30 वाजता मी नाश्ता केला आहे. 6:30 ते 6:45 वाजता. तर भयानक म्हणजे खूप मस्त वाटलं. काकूंना मी मुद्दाम सांगितलं, काकू मी नेक्स्ट टाईम नक्की येईल म्हणून. आणि प्रवासामध्ये तुम्हाला अशा गोष्टी घडत असतात. कोकणात आहे बघा, गुहागर तालुक्यातलं अंजनवेल म्हणून गाव आहे. त्या अंजनवेल गावामध्ये मी थांबलो होतो. अंजनवेल गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती ही कंपनी आहे बघा. ही गावामध्ये देखील एखादी मोठी कंपनी रोजगार निर्माण करू शकते. तुम्हाला पुणे मुंबईलाच जायची गरज नाही. तर भारत सरकार, महाराष्ट्र शासनाने मराठवाड्याकडे पण थोडं लक्ष द्या. कारण मराठवाड्यामध्ये भरपूर लोक बेरोजगार आहेत, जे कामाच्या शोधात पुणे मुंबईसारख्या ठिकाणी येतात आणि तिथेच सेटल होऊन जातात. क्योंकि गावाचं स्थलांतर तिथे होत आहे. त्यामुळं जर व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचला महाराष्ट्र शासनापर्यंत, तर आमच्या मराठवाड्यामध्ये असे छोटे छोटेसे उद्योग द्या. आम्हाला गरज नाही आहे भारतीय शिपयार्ड किंवा मोठमोठ्या याची, पण आमचे असे छोटे छोटे व्यवसाय द्या की जिथे करून आमच्या गावातील तरुण बाहेर नाही जाणार, आमच्या गावामध्येच राहतील, आमच्या गावाचाच विकास होईल. जिथे पैसा निर्माण होईल तिथेच पैसा खेळत राहील. अशा प्रकारे काही करता येईल का बघा. कारण कोकणातलं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये एवढा भला मोठा प्रोजेक्ट. व्हॉट अ व्ह्यू यार. असं वाटतं की मी कुठेतरी काश्मीरला वगैरे आलो आहे. असलं मस्तपैकी असं डोंगरामध्ये नारळाच्या बागा आहेत. नंबर 1 वातावरण. जातोय आपण एकदम स्लो. थोडंसं चढ उतार आहे. डोंगर, पायथा, माथे असे सर्व गोष्टी आहेत. तर एकदम व्यवस्थित आहे. प्रॉपर कोकणी हाऊस कसं असतं बघा. हे आहे कोकणी हाऊस प्रॉपर. पूर्णपणे जवळजवळ 80% वापर हा लाल मातीच्या विटांचा आणि लाकडांचा केलेला आहे. म्हणजे जास्त प्रमाणात लाकूड इथं असतं आणि त्यामुळे लाकडाचा खूपच वापर केलेला आहे. आणि खपरेल आणि त्याच्या पाठीमागे माडाची झाडं, हे सुपारीचे झाडं आहेत. पण इथलं सांगायचा विषय असा म्हणजे की इथं एका ठिकाणी गाव नसतं. इथे प्रत्येक ठिकाणी वाडी असते. बौद्धवाडी वेगळी, मुस्लिम वाडी वेगळी, ब्राह्मणवाडी वेगळी. आणि सर्वात खतरनाक म्हणजे ब्राह्मण लोकांचं इथं खूप पावर आहे. म्हणजे मेन जागा म्हणा, मेन बागा, माडांच्या प्रत्येक गोष्ट इथे वर्चस्व ब्राह्मण समाजाचं आहे. जे की पूर्वीपासून आलेलं आहे. ते काय आत्ता एक 40-50 वर्षामध्ये नाही झालेलं आहे. खूप पूर्वीची परंपरा आहे. ते आजही अस्तित्वात आहे. प्रत्येक महत्त्वाची जागा इथे पूर्णपणे माडाच्या जागा, महत्त्वाच्या जागा ह्या ब्राह्मण समाजाच्या आधिपत्याखाली. गुहागरच्या समोर आलो आहे बघा. आणि गुहागरच्या समोर हा एक व्ह्यू पॉईंट आहे. सी व्ह्यू पॉईंट. तर किती मस्त गुहागर दिसते बघा. सकाळची वेळ आहे. 9:15 वाजून गेलेत. 9 वाजून 10 मिनटं झालेत. आणि असा हा व्ह्यू एन्जॉय करतो. सायकलिंग करतोय मी. इन्स्पायर्ड बाय केरलाज रायडर्स. कोणी बाईकवर करतं, कोणी सायकलवर करतं, कोणी जीपवर, कोणी ट्रकवर, कोणी ट्रॅक्टरवर. आणि बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत ना, त्या आपण सांगू शकत नाही. आणि हे ॲडव्हेंचर करतोय ना, ॲडव्हेंचर साहस, तर हे कधी कधी महागात पण पडतं बरं का. असं नाही की प्रत्येक गोष्ट ही तुमच्या पद्धतीने सुरळीत जाईल, अजिबात असं होत नाही. तर असाच मी एन्जॉय करतोय. आणि अजून जे बघा तुम्ही बघताय ना, ते कोल्हे आहेत बघा. रस्ता क्रॉस तर जस्ट रस्त्याने गेलो मी आणि कोल्हे दिसले मला. त्या अंजनवेल गावामध्ये पण कोल्हा दिसला होता सकाळी. आणि आता 2 कोल्हे दिसले. नॉर्मल गोष्ट आहे जेव्हा ह्या कोकणामधून जंगलामधून जाताना अशा कोल्हे, माकडं, हरिण, सांबर आणि साप कडेकडेनंच फिरतोय. म्हणजे माझी इच्छा होती जेव्हा मी असा विचार केला की मला ना कोस्टल लाईननी जायचं आहे. पार कोकण, रायगडपासून ते पार रत्नागिरीपर्यंत, गोव्यापर्यंत पूर्ण कोस्टल लाईननी जायचं आहे. आणि हे बघा पूर्णपणे कोस्टल लाईन आहे. आता एवढा समुद्राचा असा कंटाळा आला आहे ना, कंटाळा म्हणता येत नाही, पण ते बीच बघून किती बघणार बीच.
तर बीचचा पण कंटाळा यायला लागला. 4 दिवस झालं मी बीचच बघतोय. असं हे बीच, समुद्र, तुम्ही म्हणता ना समुद्र बघायचा आहे वगैरे, हे ते एका ठराविक वेळेनंतर ना समध्या गोष्टी बोर होतात. पण स्टील आपल्या काय बोलतो आपण त्याला, की आपली एक एनर्जी असते आतमधून जी इथं आली ना की एकदम शांत, स्टेबल, सायलेंट होऊन जातो आपण. आणि आपल्या दूरपर्यंत जेव्हा आपण समुद्राकडे बघतो ना तर आपलं मन हे शांत होऊन जातं. जे आपल्या मनामध्ये गोष्टी चालत असतात ना, म्हणजे मनामध्ये गोष्टींचा जो काही खेळ चालू असतो तो शांत बसतो. इथं आलं समुद्राकडे बघून अथांग हे समुद्राचं रूप शांत होऊन जातं. तर या अशा बीचचं नाव माहीत नाही मला, पण पालशेतकडे जातो आहे मी. इथून मला आपण जी सुपारी खातो ना, छल्ली सुपारी म्हणतात किंवा मटेरियल वगैरे अशा ज्या गोष्टी असतात ना, ती सुपारी कशी असते बघा. सुपारीचं झाड कसं असते, मी आपल्या नारळाचे झाडं बघितले पण सुपारीचं झाड मी कधीच बघितलं नव्हतं. आता 3-4 दिवस झालं कोकणात फिरतोय, मी बघतोय पण एवढ्या जवळून कधीच बघितलं नाही मी. चला तुम्हाला एका जवळून दाखवतो की नेमकं ह्याचं झाड कसं असतं. सॉरी, आपलं जे दिसतंय ना तर ती सुपारी आहे बघा. तर ते सुपारीचं झाड आहे, ती कच्ची सुपारी आहे. आणि त्याच्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल बघा पिवळे छोटे, तर ती आहे पिकलेली सुपारी. जेव्हा ती पिकलेली सुपारी खाली पडते ना किंवा काढतात त्यावेळी ह्यांना बराचसा एक किती वेळ लागतो माहीत नाही, त्या सुपारीला सुकवतात म्हणजे असं एकदम काय म्हणते त्याला, उन्हामध्ये वाळू घालतात, त्यानंतर ती आपल्याकडे खायला येते. अशी ही सुपारीची बाग आहे बघा. आणि ह्या कोकणामध्ये दापोली साईड, रत्नागिरी साईड बऱ्यापैकी खूप साऱ्या अशा बागा आहेत ज्या सुपारीच्या आहेत. तिथे बघा खूप म्हणजे एका झाडाला किमान एक 1,500 ते 2,000 फळ लागतं, त्याहीपेक्षा लागतं जास्त. आणि वर बघत असाल तर नारळ पण आहे तिथं. तर अशा ह्या कोकणला कधी भेट देत आहे मग. चला अगो प्यायचंच पाणी नाही. बरं मी अगोदर विचारावं म्हणलं, गेलो होतो परत. हे कुठून आपल्या ह्याच्यातून येतं का? डोंगरातनं झरा येतो. अच्छा, खूप जुना दिसतोय हा. पेशवाईंच्या काळातला आहे तो. अच्छा, पेशवाईंच्या काळातला आहे का? हे 12 महिने चालू असतो का उन्हाळ्यामध्ये? नाही, 12 महिने चालू. 12 महिने. अरे हे बघा प्युअर नॅचरल पाणी असतं ना, म्हणजे पेशवाईंच्या काळातला झरा म्हणते हा. तो बघा कुठून आला आहे, तो पूर्णपणे तिथपर्यंत पार शेवटपर्यंत गेला आहे. तर असा हा झरा कोकणामध्ये तुम्हाला नॉर्मल गोष्ट आहे ही, ह्या झऱ्याचं पाणी घेतलं म्हणजे. आणि खरंच पाणी ना आपलं प्युरिफायर असते ना, प्युरिफायरपेक्षाही चांगलं पाणी आहे. एकदम गोड पाणी लागते, पूर्ण जंगलातून कड्यातून असे आलेलं पाणी. साधारणतः पेशवाईच्या काळापासूनचं हे झरा आहे बघा. तो पूर्णपणे 12 महिने पाणी असतं ह्या झऱ्याला. हा पूर्णपणे असं डोंगरामधून आलेला हा झरा, आणि असं हे आपण पाणी